लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लाईफ पॉझिटिव्हचं दुसरं वर्ष आहे. गुढीपाडव्याला लाईफ पॉझिटिव्हनी सुरुवात केलेली होती. प्रत्येक सुरुवात ही शून्यातून होत असते, अंधारात चाचपडतच होत असते. शून्यातून केलेली ही सुरुवात, चाचपडत केलेली ही सुरुवात ईश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सातत्याने चालू आहे. आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे आणि या दिनाचं औचित्य साधून गणपती अथर्व शीर्षाचा एक वेगळा अर्थ आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. उजव्या बाजूला पितांबरधारी लंबोदर गणपतीची मूर्ती आहे. तो गुणपती आहे, तो अधिपती आहे, गणांचा अधिपती आहे, ज्ञानाचा अधिपती आहे, विघ्नहर्ता आहे आणि दुष्टांसाठी विघ्न करता आहे. एक समांतर विचार तुमच्या समोर मांडतो आहे, तो संत गोरोबांचा. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. अत्यंत अर्थपूर्ण असा हा अभंग आहे. तो अभंग कधी न भंग पावणारा अभंग आपण शेवटी बघणार आहोत. आणि निर्गुण आणि सगुण गणपती अथर्व शीर्षामध्ये कसा दिसतो ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार. सर्वात पहिल्यांदी अथर्व शीर्ष, अ आणि थर्व हे दोन शब्द आहेत. थर्व म्हणजे चंचल, थर्व म्हणजे हलणारे, शीर्ष म्हणजे मस्तक. आणि अ हा अर्थ या ठिकाणी नकारार्थी नाही तर सकारार्थी आहे. अ म्हणजे स्थिर, अ म्हणजे अचल. ज्याचे मस्तक स्थिर आहे, ज्याची प्रज्ञा स्थिरावलेली आहे, असा गणपती. गणपती अथर्व शीर्षाचे पहिले 10 श्लोक आहेत, त्याचे 2 भाग पडतात. पहिल्या 5 श्लोकांमध्ये गणपतीचं निर्गुण वर्णन आलेलं आहे, तर पुढच्या 5 श्लोकांमध्ये गणपतीचं सगुण वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेला आपण गणपती अथर्व शीर्षाचं संकष्टी चतुर्थीला, अंगारकी संकष्टी चतुर्थीला, विनायकी चतुर्थीला ज्या वेळेला वर्णन करतो, म्हणतो, पारायण करतो, त्यावेळेला जर अर्थ लक्षात घेऊन आपण अथर्व शीर्षाचं पठण केलं तर सार्थ गणपती अथर्व शीर्षाचं मनन केल्यामुळे मिळणारी प्रासादिक शांती अधिक मूल्यवान असेल. चला पहिले 5 श्लोकामधलं गणपतीचं
निर्गुणत्व अभ्यासूया. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. हे पहिले 2 श्लोक आहे. यातला ऋत हा शब्द त्याचा अर्थ या ठिकाणी दिला गेलेला आहे. ऋत म्हणजे ज्ञान. मी ज्ञान सांगतो आहे. अथर्व वेदाचा भाग असणार हे गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपतीचं निर्गुण वर्णन केलेलं आहे. नमस्ते गणपतये. त्या गणपतीला नमस्कार असो. तू तोच आहे. तत्त्वम असि. तो तूच आहे. तू केवळ करता आहे. तू केवळ धरता आहे. तू केवळ हरता आहे. तू सर्व खलु ब्रह्मांड आहे. तू साक्षात आत्मा आहे. तू नित्य आहे. आणि तू ज्ञानमय आहे. तू सत्य आहे. अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानमवशिष्यम अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि समन्तात्. तू सर्व व्यापून आहे. चराचर व्यापून आहे. असं 3ऱ्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. गणपतीचं निर्गुण वर्णन 4थ्या आणि 5व्या श्लोकांमध्ये पुढे चालूच आहे. त्वं वाङ्मयस् त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. अर्थपूर्ण असं निर्गुण वर्णन आहे. तू वाङ्मय आहे. तू चिन्मय आहे. तू आनंदमय आहे. तू ब्रह्ममय आहे. तूच सत, तूच चित, तूच आनंद आणि तू त्याच्या पलीकडचाही आहे. तू प्रत्यक्ष ब्रह्मा आहे. तू ज्ञानमय आहे. तू विज्ञानमय आहे. ज्ञानही तू आहे. विज्ञानही तू आहे. असं 4थ्या कडव्यामध्ये गणपतीचं निर्गुण वर्णन केलेलं आहे. निर्गुण वर्णनाचा गणपती अथर्व शीर्षातील शेवटचा श्लोक म्हणजे 5वा श्लोक. 5वा श्लोक बघूया. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः. तं चत्वारि वाक्पदानि. 5वा श्लोक बघा.
सर्व जग हे तुझ्यामुळे आहे. सर्व जग तुझ्यामुळे उभे आहे. सर्व जग तुझ्यामध्येच लय पावत आहे. सर्व जगाचा प्रत्यय तुझ्यामुळेच येतो आहे. तू पंचमहाभूत आहे. तू भूमी आहे, तू आप आहे, तू नल अनल आहे, तू नील आहे, तू नभ आहे. तू चत्वारी वाक्पदानी आहे. गणपतीचं निर्गुण वर्णन आपण या 5 अथर्व शीर्षाच्या श्लोकांमधून बघितलेलं आहे. आता पुढच्या 5 श्लोकांमध्ये गणपतीचं सगुण वर्णन आपण बघूया. त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. पुढच्या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे की निर्गुणाकडून सगुणाकडे नेताना एकदम कुठेही धक्कादायक अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. निर्गुणातून सगुणाकडे जाण्याचा प्रवास हा संथ गतीने करण्याचा प्रयत्न उपनिषदकारांनी आणि वेदकारांनी केलेला तुम्हाला या कडव्यामध्ये दिसतो आहे. सगुणाचं प्रगटीकरण हळूहळू होताना आपल्याला दिसत आहे. गणपतीला सांगितलं आहे की तू त्रिगुणातीत आहे. तू गुणत्रय तीत आहे. तुझ्यामध्ये 3 गुण आहेत पण त्याच्या पलीकडे तू आहे. तुझ्यामध्ये 3 अवस्था आहेत परंतु त्या अवस्थेच्या पलीकडे तू आहेस. देहाच्या 3 अवस्था आहेत, त्या देहाच्या 3 अवस्थेच्या पलीकडे तू आहे. काल त्रिकाल ज्ञानी त्रिकालदर्शी तू आहेस पण त्या कालाच्या पलीकडे तू आहे. तू मूलाधार चक्राचा स्वामी आहेस. तू त्रिगुण शक्ती रूप आहे. तुला योगी लोक नित्य ध्यान करतात. तुझे योगी लोक नित्य ध्यान करतात आणि त्यांना तू दर्शन देतो. तू ब्रह्मा आहे, तू विष्णू आहे, तू रुद्र आहे, तू इंद्र आहे, तू अग्नी आहे, तू वायू आहे, तू सूर्य आहे, तू चंद्र आहे, तू ब्रह्म आहे आणि भूर्भुवस्वर तू आहे. सगुणाचं वर्णन पुढे चालू आहे. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपम् बिन्दुत्तररूपम् नादसन्धानम् सहिता संधि
सैषा गणेश विद्या गणकऋषिः निश्चित गायत्री छंदः गणपतिर्देवता। ओम गं गणपतये नमः। गणपतीच्या सगुण रूपाचं वर्णन एक एक अक्षर घेऊन आणि त्याचा अर्थ सांगून केलेला आहे. गम हा गणपतीचा बीज मंत्र आहे. ग हा पूर्व उच्चार आहे. त्यानंतर त्यामध्ये वर्णन आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अनुस्वार आहे. त्याच्यावर अर्धचंद्र आहे. आणि हे तुझं मनुस्वरूप आहे. पुन्हा गकार पूर्व रूप आहे. अकार हे मध्यम रूप आहे. अनुस्वार हे अंत्य रूप आहे. बिंदू हे उत्तर रूप आहे. नादसंधानम सहिता संधी अशी तुझी गणपती विद्या गणक ऋषींनी सांगितलेली आहे आणि जी गायत्री छंदामध्ये बद्ध आहे आणि त्याची तू देवता आहे. ओम गं गणपतये नमः हा गणपतीचा बीज मंत्र या ठिकाणी आलेला आहे. गणपती गायत्री या ठिकाणी आलेली आहे. गणपतीचं सगुण रूप या गायत्रीमध्ये आलेला आहे. तो एकदंत आहे. तो वक्रतुंड आहे आणि म्हणून त्याला दंती म्हटलेला आहे. तो त्या दंताचा वापर त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी केलेला आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. अशा प्रकारे आपण गणपतीच्या अथर्व शीर्षामध्ये गणपतीचा निर्गुणाकडून सगुणाकडे होणारा प्रवास आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैर्सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टाद्यो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. गणपतीचा सगुण प्रवास या ठिकाणी उत्कटतेला पोचतो आहे. गणपतीचं मूर्तीचं वर्णन, गणपती कसा दिसतो याचं वर्णन या श्लोकामध्ये तुम्हाला आढळतं. तो एकदंत आहे. त्याला 4 हात आहे. त्याच्या हातामध्ये पाश आहे, अंकुश आहे. त्यांनी पाश आणि अंकुश त्यांनी धारण केलेला आहे. एक हस्त वरद आहे. मूषक त्याचं वाहन आहे. रक्तवर्ण तो आहे. लंबोदर आहे. शूर्पकर्ण त्याचे कर्ण लांब आहे. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तगंधामध्ये तो लिप्त आहे आणि त्याचं पूजन हे रक्तपुष्पांनी करतात. त्याला लाल रंगाचे पुष्प वाहतात. भाई तो भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. तो जगाचा कारण आहे. तो अच्युत आहे. जो कधीही च्युत होत नाही असा अच्युत आहे. तो
प्रकृते पुरुषात परम आहे तो, एवं ध्यायती. आणि अशा गणपतीचं ध्यान योगांमधील योगी करतात आणि त्यांना तो वरप्रद होतो. सगुण वर्णनाचा शीर्ष बिंदू या श्लोकामध्ये आपल्याला झालेला आढळतो. नमो रातपतये, नमो गणपतये, नमो प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः. गणेशाची सगुण प्रतिमा या ठिकाणी समाप्त होते आहे. त्याला वंदन करून त्याचं वर्णन केलेलं आहे. नमो रातपतये, नमो गणपतये, गणांचा पती, 33 लक्ष गणांचा पती तो गणपती. प्रथम याचं पूजन होतं तो गणपती. जो लंबोदर आहे तो गणपती, जो एकदंत आहे तो गणपती, जो भक्तांचं विघ्ननाशन करतो तो गणपती, जो शिवाचा सुत आहे तो गणपती, आणि जो वरद मुद्रा धारण करतो आहे तो गणपती. गणपतीचं सगुण रूप या वर्णनातून आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि आपण जर आपले डोळे बंद करून जर गणपती अथर्वशीर्ष अर्थ समजून वाचायला लागलं तर गणपतीची साकार मूर्ती जी वर्णन झालेली आहे गणपती अथर्वशीर्षातल्या दुसऱ्या 5 कडव्यांमध्ये, ती आपल्या समोर आपल्या मनपटलावर दृगोचर होते. आणि म्हणून गणपती अथर्वशीर्षातील निर्गुण पासून तर सगुणापर्यंतचा प्रवास बघितल्यानंतर मला संत गोरा कुंभारांची रचना सहज मनात आली. आणि संत गोरा कुंभारांचा अभंग जो शुद्ध सारंग रागात आहे आणि जो रामदास कामतांनी आपल्या स्वरामध्ये अजरामर केलेला आहे, तो अभंग या ठिकाणी आपल्या समोर सादर केल्याशिवाय या सादरीकरणाची पूर्तता होऊ शकत नाही असे मला वाटतं. जर तुम्हाला हा अभंग मूळ स्वरूपात रामदास कामतांच्या स्वरामध्ये ऐकायचा असेल तर लिंक उजव्या बाजूला दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि रामदास कामतांच्या स्वरांचा आस्वाद घ्या. या ठिकाणी आपण भावार्थ बघणार आहोत. संत गोरा कुंभार, जातीने कुंभार, मनाने गोरा, असा हा गोरा कुंभार. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संघे, तव झालो प्रसंगी गुणातीत. गोरा कुंभार विठ्ठलाला सांगतात आहे की मी निर्गुणाच्या भेटीसाठी आलो आहे आणि तुझं सगुण सादर रूप मनात ठेवून आलेलो आहे, आणि तुझ्या सगुण रूपाचं वर्णन करता करता, रूप बघता बघता मी गुणातीत होऊन गेलेलो आहे.
मज रूप नाही नाव सांगू काही. संत गोरा कुंभार आहे. मातीला आकार देणार हा त्याचा व्यवसाय आहे. मातीला काही रूप नाही, परंतु गोरा कुंभार आपले भजन अभंग गात गात रचना करत करत त्याची मडकी घडवतो आहे. मज रूप नाही, मला कुठलेच रूप नाही, आणि माझं नाव काय सांगू. झाला बाई काही बोलू नये. देवासमोर माझं नाव काय सांगायचं. बोलता आपली जिव्हा पै खादली, खेचरी लागली पाहता पाहता. गोरा कुंभारांचं शिक्षण काय झालेलं आहे हे तुम्हाला एका शब्दातून कळतं या अभंगामध्ये, आणि तो शब्द आहे खेचरी. चरी म्हणजे फिरणारे. कुंभाराचं चाक फिरत असतं ते चरी आहे. आणि ख हा शब्द आहे. ख म्हणजे आकाश. खग म्हणजे आकाशात उडतो तो खग. ख म्हणजे आकाश आणि चरी म्हणजे फिरणारे. आता जे फिरणं होत असतं ते दोन स्तरावर होत असतं. एक शारीरिक स्तरावर होत असतं आणि दुसरं मानसिक स्तरावर होत असतं. शारीरिक प्रक्रियेमध्ये आधी बघूया. खेचरी हा योगाचा प्रकार आहे. जेव्हा एखादा मनुष्य आपली जीभ उलटी फिरवून टाळूला लावतो आणि टाळूच्या मागच्या भागाला नेतो, ती मुद्रा म्हणजे खेचरी मुद्रा होय. आपली जीभ उलटी करून टाळूच्या मागच्या भागाला भिडविणे म्हणजे खेचरी मुद्रा होय. ही प्रक्रिया ज्याला जमली, जीभ उलटी करून टाळूच्या मागच्या भागाला लावणे, ही क्रिया ज्या व्यक्तीला जमली त्याच्या मनाची निर्विकार स्थिती प्राप्त होते. आणि ज्याची निर्विकार अवस्था प्राप्त झालेली आहे त्याला सगुण रूपाची गरज राहत नाही. तो निर्गुणाशी एक रूप होतो. तो स्वतःचे गुणही विसरतो. हे संत गोरा कुंभार या ठिकाणी सांगतात आहे. आणि म्हणून परत म्हणतो, संत गोरा कुंभारांचं ज्ञानाची झेप दाखविणारा एक शब्द म्हणजे खेचरी. म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी, सुखासुखी मिठी पडली कैसे. लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि रामदास कामतांच्या स्वरास्वादाचा आस्वाद घ्या. शुद्ध सारंग रागाचा आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. आपण आपला वेळ दिला, प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद.